सकाळचा सोनेरी प्रकाश गडावर पसरला होता. आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी एका राजाने एक नवी मोहीम आखली होती. त्यांचा ध्यास होता की अन्यायाविरुद्ध न्याय. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष आकाशात घुमला. राजांचा आत्मविश्वास आणि धैर्य सगळ्यांच्या मनात नवी उमेद निर्माण करत होते. मोहिमेच्या वाटेत एक वाघ समोर आला, पण राजा घाबरला नाही. त्याने शांतीने हात उचलून वाघाला सांगितले, जा रे, आम्ही तुझ्या मार्गावर नाहीत, तू आमचा मार्ग सोड. पुढे नदीचा प्रवाह वेगवान होता, पण राजा सैन्यांना म्हणाला, धैर्य ठेवा. जे सत्याच्या मार्गावर असतात त्यांना लाटाही थांबवू शकत नाही. रात्रीच्या शांततेत राजा सैन्यांना म्हणाला, शौर्य म्हणजे केवळ तलवार नाही, ती म्हणजे सत्यासाठी उभं राहणं. सैन्यांच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश पसरला. राजांना दिसलं की गावातले गावकरी घाबरलेले होते. मुले रडतायत, पण त्यांच्या मदतीसाठी राजा पुढे धावत गेला. आपलं कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं. धुळीच्या ढगात तलवारी चमकत होत्या. जोरदार युद्ध झालं, पण शेवटी सत्याचं शस्त्र जिंकलं. दरोडेखोरांनी शरणागती पत्करली. गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. छोट्या मुलांनी फुले उधळली. राजा, तुम्ही आमचे खरे रक्षक आहात. सूर्यास्ताच्या किरणात राजा परतीचा प्रवास करत होते. त्यांच्या मनात समाधान होते. आणखी एक न्याययात्रा यशस्वी झाली. राजा म्हणाला, धैर्य, दया आणि प्रामाणिकपणा हेच खरं शस्त्र आहे. आणि हाच संदेश प्रत्येक मुलाच्या मनात कायमचा कोरला गेला. धैर्य म्हणजे भीतीवर विजय मिळवणं आणि दया म्हणजे शक्तीचं खरं सौंदर्य. राजांची धाडशी मोहीम आपल्याला शिकवते, चांगुलपणा हीच खरी वीरता.